श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे अध्याय वाचनाचे व्हिडिओ करतो, म्हणजे अध्याय वाचन नाही, ते जो सार आहे त्या अध्यायाचा, त्याचे जे वाचनाचे व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये खूप दिवस झाले गॅप पडलेला होता, पण आता आपण ते रेग्युलर कंटिन्यू करणार आहे. तर आपण थांबलो होतो आपल्या 39व्या अध्यायावरती आणि आज आपण 40व्या अध्यायापासून सुरुवात करत आहे. तर चला करूया सुरुवात. अध्याय 40. शुष्क काष्टाला पालवी फुटली, शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, एकदा भार्गव गोत्राचे आपस्तंभ शाखेचे नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनास आले. त्यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांनी श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा, मला व्याधीमुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करेन. त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली. त्यांनी त्यांना जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे इथेच पडून आहे. ही संगमावरील संगमस्थानाच्या मंदिरात पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा. संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा करा. त्यानंतर पुन्हा स्नान करा आणि संगमावरून 2 कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाला. असे दिवसातून 3 वेळा करा. हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने करा. त्या दिवशी या फांदीला अंकुर फुटेल, पाने येतील. त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल. ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले. ते संगमावर गेले. ती फांदी संगमेश्वराच्या प्रांगणात रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागले. ते काहीही खातपीत नसत. ही गोष्ट करतात लोकांनी त्यांची चेष्टा केली आणि श्रीगुरूंनी तुम्हाला व्यर्थ उद्योग लावून दिलेला आहे, त्याने काहीही साध्य होणार नाही असे सांगून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरींच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो, ऐका. एकदा पांचाळ देशाचे राजपुत्र धनंजय काही भिलांना घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेले होते. दमछाक झाल्याने ते विश्रांतीसाठी थांबले. त्यांनी 1-2 पाणी आणायला पाठवले. त्यापैकी पाणवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिलाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. त्यांच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तिथे आले. ते म्हणाले, अरे, हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस? तो म्हणाला, महाराज, लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते. हे अनायासे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी हे घेतले. धनंजय म्हणाले, ठीक आहे, हे लिंग म्हणजे भगवान शंकर अशी श्रद्धा ठेवून तुम्ही पती-पत्नी याची स्थापना करा, याची नित्य पूजा करा. तू स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्रे, फुले, धूप, दीप नैवेद्य अर्पण कर आणि घरात शिजवलेल्या अन्नांचा नैवेद्य दाखवून तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. त्याचप्रमाणे भिलाने एका शुभ दिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला. नैवेद्य दाखवून तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. नवीन चिताभस्म आणतच तो भिल स्मशानात जाऊन शिवजींसाठी रोज नवीन चिताभस्म आणत असे. एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करून त्याला चिताभस्म मिळालेच नाही, म्हणून तो निराशेने घरी परत आला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाथ, चिंता करू नका, तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वरांना अर्पण करा. कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका. तेव्हा स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तसे करण्यास तो घाबरत होता, पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्यांची समजूत काढली. मग त्यानेही मन घट्ट केले आणि तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धडधडत्या आगीत ती जळून गेली. त्याने ते भस्म शिवजींना लावले. त्या दिवशी शिवपूजेत तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच नाही आली. पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली. तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहून संभ्रमात पडला. हे स्वप्न आहे की सत्य? त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली.
मला खूप थंडी वाजत होती. तुमची हाक ऐकून मला जाग आली. शबराने ओळखले ही सर्व शिवजींची लीला आहे. मग त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली. तोच काय आश्चर्य! भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. कथा सांगून श्री गुरु संगमावर गेले. तिथे नरहरींना भेटले. त्यांचा मनोभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतून थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले. तर काय आश्चर्य! या फांदीला पालवी फुटून ते औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले. त्याच क्षणी ते ब्राह्मणही कुष्ठरोगासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले. त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले. श्रीगुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले. आणि तुमच्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. तुम्हाला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा. ते आमची सेवा करतील. असा आशीर्वाद दिला. ते ऐकून नरहरी धन्य झाले. श्री गुरूंच्या आज्ञेने ते पत्नीसह गाणगापुरात येऊ राहिले. मित्रांनो, आपला 40वा अध्याय इथे संपत आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.